हे तुझ्या बापाने घेतलं होतं झाडू नाही जरा नीट घे ना. हा हे असलं झाडून काढते का कुठं सिक्स मारती काय? हा बरं तुझ्या आई बापाने काय क्रिकेटची टीम केली होती काय तयार क्रिकेट खेळत आहे असं झाडून काढती. अगं नीट काढ ना बाई. मग ते बोलत आहे का झाप्या भकाचं कसं शांत घुम्यावानी बसलंय करीत. अरे तुला लाज कशी नाही का तुला एवढं बोललं तरी? हा काय वाटत नाही का ग तुला? हा हे असलं काय केसन बिसन हे थोबडन ते वाकडन तिकडन करायचं. तुला बोलते मी बोल की काहीतरी. काय बोलायचंय? हा एवढं फुकण्याचं आहे काय? नीट बोल की. काय बोलायचं तुम्हाला? काय बोलायचं तुम्हाला म्हणजे थोबड दिलं ना देवानी? हे असं तुझ्या बापाने झाडलं होतं का? हो. पर हे असलं काय? हे असलं आमच्यात असंच झडतात. आई बापाने चांगलं वळण लावलंय तुला. मग आमच्यात असलं झाडी ते काय सारखंच हे करताय? तुला अक्कल आहे का काही? चहा केला का नाही मला? आता तर ढोसून बसले चहा तुम्ही. नीट बोल ना बाई. दिवसून बसले म्हणजे तुझ्या बापाने वळण लावलं का नाही? हा आई बापाला एवढं झालंय काय आडवं बोलायला शिकवायला लेकरांना? अरे तुला अक्कल आहे का थोडी तरी? हा काय बघत आहे काही चवना चौथा हिला. आम्हाला चव नाही स्वतःला स्वतःला आहे. जास्त आहे ना तोंड वटवट करायची ना. जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं. नखरे करायचे नाही. आता झाडू आहे लक्षात ठेव त्यानेच मारीन नाही तर. हा दलिंदर रावलात कोणी काढली कसं झाडीत येईन काय त्याला चव. माशा सुद्धा फरशा सुद्धा पुसल्या नाही तर अगं त्याला लाज वाटते का? ह्या असल्या तर राहती. हा किती घाण आहे. फरशी पुसता येत नाही का? करावं एखाद्या वेळेस काय होते. मी करायला मी मोकळी काय तुमच्या घराचं करायला? हा मी मोकळी आहे. कस काय म्हणते तू? मला चहा दे आणून. चहा प्यायचा आहे मला. सगळे काम मला सांगायचे. मग कुणी कुणी करायचे? कुणी करायचे ग? सगळे आणलंय कशासाठी? आणलंय तुला करून काम करायसाठीच आणलेलं आहे. इथं काय बसाय नाही आणलं ऐकतं तुला. स्वतः बसला देवावर. हा मी बसले देवारा. मला माहितीये तू मला चहा देणार आहे काय ते सांग. आणि जास्त नाटके करायचे ना हे माझ्या बापाच आहे. लक्षात राहू दे. तुझं नाहीये का तुझ्या बापाच्या घरून आणलेलं नाहीये. हा थाबा तोंडी कोणी काढली काय नखरे करीत आहे काय ती केस बरं येते म्हणून तरी बरं हातभर नाहीत लांबलच. हा ग बाय 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 लय निवांत का? अरे दाजी हा बोला. तुम्ही बसली बाई काय करते? सुन आल्यापासून लयच रुपये वाढले दिसतोय तुम्ही. सुन का भाऊजाई? भाऊजाई काय आता काय आम्हाला काय तरुणपणात सुना करून देतात काय? असं काय बोलतो? नाही मला नाही लय सुधरत यंदा. काय होत आले कामाचे नाही हे बघ माशांती काय घाण झाली ग अशी. आणि कसं लावलाय तिथं झाडून काढलंय. झाड तिथं कशी अशी सिक्सच मारती येड्या भाकाची होके फरशा तरी पुस्तक साऱ्या एवढ्या माश्या आल्यात घाणवाणी. चहाचं पाणी सुद्धा नाही मला प्यायला. काय सांगू तुला लय. आणि तुम्ही काय गडी काय ताव प्यायचं ना मग. तुम्ही गाडा तुम्ही मध्ये मध्ये मुजराने बोलता तरी आपण प्यायचं चहा पाणी का नाही प्यायला? ते तसंच करता दुसऱ्याला सपोर्ट करता गारायला मागं वळीत. हा गोळ्या नाही संध्याकाळचा टाइम झाला ना असं होतंय बना. संध्याकाळचा टाइम झाला ना तसंच होतं. अगं पण असल्या अनपाणी खायचं मला तर खाऊच वाटत. अगं पण आता तिला अक्कल आहे का? इथं माणसं येऊन बसल्यात. हा एखादी पाणी घेऊन ती पाणी तरी घेऊन आली का? तिला माझा आवाज नसा ऐकायला गेला. एवढा मोठा आवाज आहे माझा. घेणं नाही तिला. तिला बादली भरून सांगा एखादी. का तुमच्या बोखंडी वाटायची काय? पाणी आणा म्हणा पाहुणे आले. चव आली तुमच्या पाहुण्यांना. काय बादली कशाला लागते? म्हणा बारकी बादली तर आणा पाणी पाहुणे आले. हागायला लागली पाहुण्याला. मानाने पाणी नको का? आण बाई भेटत असं पाणी तर आण आणि नारळात होता आमच्या एकदाच. वता यांच्या गरम पाणी करून तुम्ही तोंड बंद करायच्यामुळे तुम्हाला आणत नाही. साडक्या वाहनाच्या तिकडे जाळी ते तुम्हाला तिकडे जाळ असतात बरं झालं असते दळी आणलंय काय माहिती. साडक्या वाहनाचं लाड लाड बोलावता लाड लाड बोलायचं खरं बोललं ना सखी आईला बी राग येतो. ओरपाट्या बोलायचे. आता काय केलंय मी? असे कसे येड जाऊन येत काय माहिती. हा तुम्ही बरी चांगली येतो. डवरीची कवडी त्या बायाला पाणी सांगायला पाणी पाच नाही एकदाच बाय आणि आणला पाणी पाच. हा ना माझ्या कोरड पडली चहाचं पाणी भेटायला. बायको तिकून उपाशी आलेली आहे. किती अवघड घेते का ये ना बाई लवकर.
आताच येतं काय काय संस्कारी आणलं पाणी हे पाणी कोणाला आणलंय मला वाटलं जर्शीला पाजायचं. काय घालायचं एकदाचा जर्सी कमी आहे फुकणे तुला काय कळतं का नाही? जर्शीला पाणी पाजायचं का? ही काय जर्सी का? मी काय गाई दिसते का तुला मोठी ननद आहे ना चांगली. ऐकलं असेल बादलीचं नाव बादली आणून तुला अशी तरच देते काही लय वैतागवाडी कशी आणली काय माहिती करून असली अवदसा घरात. आव दुसरं म्हणते का मला मग काय मग काय काय असलं बादल्यांनी पाणी पाहिजे ती म्हणलं तू कोण आहे लक्ष्मी आहे का घरातली आई बाईच्या लेकराला हा? काही बोलता काय काय तिने पदर- आणली बादली भरून जाय ते का तिकडे? दाजी. हा. पदर घेऊन आली माझी म्हणायची लाज वाटायला लागली. हा ना. पदर घेऊन आली मला वाटलं लय संस्कारी आहे काय घातला होता आता तरी मागे घेतलाय. अरे तुमच्या दोघींच्या डोक्यावर पदर नाही त्या बिचारीने घेतलाय तरी हा ना मग संस्कार काय म्हणतात त्याला करू तुम्हाला तुम्ही शांती ठेवा घरचा कमी पडला का ना इथं पाहिजे अजून सासरवाडी खाली इज्जत घालून घेता गप्पा की असंच वजन लागत जाळ झाला ग या दळिंद्र्याचा बाकीच्या नवऱ्याचं वाटलं. आपल्याला कसा दुधाचा चहा भेटन ही बघायचं लय पुढरपणा नाही आणायचा तर दुधाचा गाईचा कोरा मूत भेटला तर लय बरं होईल. कोरा नाही आपल्याला चांगला चहा येणार तुमच्या इथं गाईचा मूत असेल तर पाच ते पाहुण्या कळलं ना तुम्हाला असं पुन्हा पाहुण्याला असं बोलतात का हा? काय? तू येतो पण बादली घेऊन आली ते पाहुण्याला नव्हतं आलं का बाहेरचं लोकांना आणलं होतं काय ती तुम्हाला आणलं होतं ती म्हणले जर्शीला पाजायचं हा त्यांनी ऐकलं असेल तिकडं जर्शीला पाजायचं. अगं काय होत असेल तुझ्या बाया पुढं चहा डोकं आदळायची वेळ आली माझी. काय- मला वाटतं भिताड काय होतो. चहा उकळवायचा? धडाधड धडाधड. उकळाय ना माया पुरतं एक कप दुधाचं सांग चहा प्यायचा. येणार ह्या कशाला घेतात ते आणते की चहा? हा ना. दूध तर घरात नव्हतं. असं ना असं. गाढव आहे पाठीमागे त्याचं काढून आण आणि हा. टाकून ला. काय नाही गप्पा आपले गुणच जरा वाईट दिसतात अरे दलिंदर माणसं आपल्याला काय दाजी म्हणायला सकाळ लायकी करायला दाजी सकाळ तू. बिगर चहाचं मारलंय कारणच ही तायडी लगेच म्हणते चहा आणते तोंड म्हणजे बंद करा ना मग अहो तोंड बंद करा नाही दळिंद्र वाहनाच्या काय तुझं पोझिशन आहे बाबा बादलीतच पाणी पिली तू गप्पा गप काय पाणी पिती तू हाय ना हा 2-3 दिवस नव्हती पिली का नाही ना कसलं वजन आहे तू इथं माहेर उंटाची आवला दे माहिती मला- वजनच वजन असतं. हा बघ ए बाई ऐक तायडीचं. चाल ना, चाल. तुला कुठं तोंड चलत आहे का? तोंड चालू नको एवढं. नाही तुला नाही, अक्कल आहे का नंदा बसल्या त्यांच्या पुढे त्यामुळे आहे ना. ते कसं वय अरे, करतंय वेगळंच काहीतरी संस्कार येतं तिच्या बोलण्याचे वागण्याचे असलं दबाव खबर आहे का नी ए बाबा काय? कशाला आणलं घे हा कशाला आणलं आलं तर तिकडे दबनीला असतं बरं झालं असतं बरं या बाबाच्या तोंडापेक्षा असलं थांबड ह्याचं साडक्या वाहनाचं तीच गुण आपल्या उदा- खाता का ग? तूप टाकून देत असे सकाळी ते सकाळी तुमच्या पावडर टाकते का थोडक्यात कुणाला आली बघा तूप टाकून खायची तुम्ही तोंड बंद केलं तर बरं होईल अरे तिली आईबाईचं लेकरू चहा म्हणूस तर दम उकळून आणतंय लगेच मला बघून आता तुम्हाला हा कळलं तुम्हाला आता तुम्हाला चहा आणती का गाडवाचा मुताडी कळण कोणाला येतोय असेच नाही बसल्यात पाठपर्यंत मला विचारा बाई बाबा तर बाई नेमकं ग एवढ्या वेळ तिचं बरं. ती खात होती डोकं आता हे कशाला आणलंय तरी जर मी आता सांगतो, तिकडे डोकं खात होतं हे मी काय चहा घेतल्याच्या पुढे लई थांबणार नाही ए, आता मग- निघा. मग मला जरा निघा ना. गडबडी काय डांडरे काय पटकून नवरा आणलं तुझा, नको आणू काय? घरी असलं ती का ग अगं बाई लय डोकं पिकवतंय माणूस माझं साडक्या वाहनाचं हा. माझ्या पात्रात कसं पडलं कारण मला वाटतं तेव्हा इथे येऊन ही राहावं. घातलंय माझ्या पादरात बळच तुम्ही जा बरं मी इथंच राहते काय आता जा नाही बरं म्हणजे माय काय जाण्यास कारण मी ताई येतच चहा नाही घे- आता. चहा घेऊन आली येत. जा निघा आता येत नसते मी हा ताई एकच का आम चांगला जीव माझा तुझ्यात जडला श्वास श्वासात ऋतून पडला दे इशारा इथं बसल्या त्या निवांत त्या अवधूच्या बहिणी घरात आल्या ते तुमच्या हे काय माझं आलं आता? डोकं पार खाऊन घेतलं एक की आली, त्यांनी. दुसरी बी आली का दुसरी बी आली उराव बसायला काय चाललंय नेमकी काय माहिती दोघीची दोघी मलाशी दोघे दोघे भांडत बसले ते नवरी बी आली दोघं बी घेऊन आलेत पण ते आलेत का आला काय काम कशाला आलेत मला माहित नाही एक होती ती होती अजून दुसरी बी आली या तिचं काय काम गुतलंय बाबा मायापाशी त्यांचं आता मला इतकं तर डोकं काय- खाल्लं माझं हो, चहा काय देऊन, पाणी डोकं खाल्लं? दे. द्यायचा चहा द्यायची हाकून माझ्याकडे लागली नुसतं तुम्हाला चहा देऊन पाणी देऊन ह्यांनी जे डोकं खाल्लं ह्यांनी माझं अजून वरण जेवायला बनवून काय करण एवढी काम ह्यांची करायला ह्या हत्तीवाणी तुमच्या दोन बहिणी तुम्ही हत्तीवाणी तुमच्या बहिणी बी हत्तीवाणीच इथं त्यात आहे. मग खानदान आमचं तसं आहे, मग त्याला आम्ही तरी काय खानदान करणार? बरं एवढं मोठं खानदान करून ठेवलं तुम्ही हो मला काय माझी काय म्हणत होते नेमकी मला ती सांगा तू काय म्हणत होते म्हणजे मलाच म्हणते की तुझ्या काय बापाचं घर आहे होय म्हणून बापाच्या घरी हा माझ्या बापाचं घर नाही का मग तुमच्या बापाचं घर असलं मग काय तुमचा बाप काय माझा बाप नाही का मग हा ती आहे हा मग उठलं की सुटलं एकच त्यांचं सारखं सारखं मला बोलणं काय बापाचं घर आहे का बापाचं घर आहे का म्हणून कशासाठी मला असलं बोलावं ह्यांनी कोण म्हणलं तुला असं बारकी बहीण तुमची तिथं केंबळ 10 दिवस झाले काय आलं ती नवऱ्याला तिने मला जाण बाबा घेऊन का डोक्याला ताप देतो आमच्या ज्ञान देण्याची एकटी तर येऊन बसते ती बसते नवऱ्याला उराव बसाय घेऊन येते 4 वेळा चित्त
पण मला काय माहिती तिचं ना आपलं आता काही संमत राहिलं त्यांचं सगळं तुम्ही झालं. बोलायचं असतं आम्ही बोलून जमतं का आम्हाला? तुला काय होतं बोलायला? आम्ही बोलल्यानंतर ना तुम्ही तू डोक्यावर बोलला- बसते ना तू आमच्या. बोलला, मी तुला फक्त म्हणून तू बाबा ठीक आहे तू खोटं तुला बोलन तू जरा समजून होय का? खोटं लावणं तुला काय करायचं मी आहे ना मागून मी बरोबर काय काय करायचं ती करतो तू काळजी नको करू. तिला असलं बोलायला मला लावायचं नाही तुम्ही. कोणाला? तिला जरा समजून सांगा काय असलं म्हणली? बोलत जाऊ नको म्हणून. तिच्या बापाचं घर तिच्या केरसून थोडा मारायची तो काय करतो झाडून बिडून अहो ननंद आहे भाऊजाई. ना काय तिला कळत नाही का मग अक्कल आहे जावं ना आपल्या घरी राहावं तिकडे जाऊन काय लिहिलं डोकं खावं घ्या नंदनाचं तुला अक्कल नाही तिला 8 दिवस इथं बसून खायला गेली ती काय म्हणता आता मी नाही खायला घातलं तुम्ही काय म्हणता? पहिल्या दिवशी माझी बहीण तुला जड झाली का? पहिल्या दिवशी धुसफूस केली अशी निव त्या कशी आता मला माहिती अहो तसं नाही करता येत आम्हाला. हे तर तुम्हाला कळतं का नाही? गावातल्या लोकांना काय म्हणतात लगेच बाहेर जाताना बया भाऊजाई मला बसून देत नाही राहून देत नाही 2 तू दिवस आता एक राहून काम देत कर नाही तू माय पुढे जा त्यांना म्हणा उराकलं की तुमचं बस येईन तुम्हाला असं म्हणू का त्यांना? तू म्हण तुला काय करायचं मी तुम्ही गेल्या बरोबर आहे मग तू थोडस बोलन याडे घर तू असे बोलत असत का दुनिया भानगडी याव त्या मग तिला बरोबर त्याला कामाला लावी तुम्ही तू फक्त एक काम कर तिथे गेलं तेवढं बोल फक्त बाकी काहीच नको म्हणा काय आलं एक तर तुम्ही गाड्या नाही आणलेल्या बस सुटून आता तुम्ही जाऊ शकता म्हणा आणि तिचा नवरा आलाय ना तिला म्हणायचं तुमची बायकोला 8 दिवस तिकडे तुमच्या घरी पोरं लेकर बळ नाही तर काल सोडी इकडं आणून बोल तू भिवू नको ते शिव जाणारच नाही त्या अरे येडे आता चांगल्या बहिणी असतात मी तुलाच म्हणलं असं यांना बोलू नको काही या घरी घर पेटून देणार तुम्ही सपोर्ट द्यायला असले मी काय काही बोलू. अरे त्यांच्या घरी नीटनेटकी माणसं नाही ठेवली त्यांनी बाबा ठीक आहे तू आपल्या घरी केव्हा ठेवायची ते मला मारते ना तुला त्यांचा मारते. कालवाला बेकार असतो तू जा कालवा करून द्यायचा नाही मग. तू जा पुढे तुला काय करायचं मी आहे तू टेन्शन नको घेऊ मी आलो चल येड जाऊन काय डोक्यात पाणी झालंय का? यांच्या हा ह्यांच्या काय नीट वापरा जरा काय बोलती झालं का गाठा मारून झाला? होय पाहू ना तुमचं लय वाजन आहे राव काय झालं? तुमचं वजन भरपूर आहे. ए बाई चहाचं काय झालं बाई? आम्ही भेटत का नाही? बाई म्हणते कोमल नाही म्हणत बाई म्हणते चहा प्यायचाय मला. दे एक गोट जाऊ दे पिऊ दे पाहुण्याला बिवण्याला चहा- मुठी बिठी साखर आहे, जरा टाकायची. बिगर साखरेचंच आण. डोक्यात मस्त आहे का गं ती जरा? मंद कशाचे तुमचे डोक्यात कोणी आणलंय? तुम्हाला नाही वाटत का तुमचे लय फास्ट चालते म्हणून नुसता नवरा भुका तो काय तुझा नवरा हा. काय तू? ते तर आहे ना. नुसतं कुत्र्यासारखं भुकतच राहतोय. आपल्या वाढलेलं आहे. तोंडात तिळ बीजतोय का खपराची असते तर फुटून गेले अहो, असते बाबा, दोघीचे तुम्ही. बी त्या तुमच्या तोंडात तिळ बीजत बिचारीला होते ना? मोकार तारच देतात तुम्ही लय अन्न खाल्ल्यासारखे बोलता काय घ्या होय. अगं बाई चहा तुला आणलाय. हा. घ्या कोण फुका गोड बी नाही देऊ. या पाहुण्याला द्या घ्या तेवढं आणलाय ना काय बापाच्या घरून साखर बुकणी आणायची होती काय कस तुला? काय मग ब्रँडी चहा कोरा असलं चहा असतो का एवढी एवढी हा. एवढी 2 घोट कुणाला नाकत होता आणला? आमच्या तेवढा छाप येतात. तुमच्यात काय काय करतात नेमकं? त्यांच्यात आम्ही काय एवढं बिघाड काय आहे? तुमचं नको सांगू बाई आमच्याच बापाचं घर आहे मग तुला आम्हाला कप फुल भरून आणून देता नाही का आला? फुल कप चहा भरून बरं दोन तास मला झाले. काय म्हणायची मानाने दिलंय ना तेवढंच प्या ना लई बी आणि किती दिवशी फुल कप राम राम दाजी राम 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 चहा बी पाजला ना? ही काय जास्त पेतात? काय 2 घोट चहा? हा, अरे, प्या हे तुम्ही. काय फुल पाजला असेल हा, तुम्हाला मग? काय आहे, तुम्ही नाही येतानी फुल कप होते फुल कप होते ना मग? बायको माहित अशी हा. फडक्या वाणाचं लई ना. सुग्रण आहे तुम्हाला सांगतो अहो, काय करायचं काय बायकोचं दुधाचा माय. चहा आहे? मला केलाय की 1 कप असा 1 नंबर हा ना? कवा आयुष्यात चहा नाही पिला तसा हे, ए, गप्पा. पाहुण्याला काय काय फडक्या म्हणतो वाणाचं थोबाड बंद कर ना. अरे, तुला गप. आता भुकतोस. ती तायडी 1 नंबर एखादं कुत्रं तरी बरं एवढं अरे भुकत पण असं मला बरं एक भुकत सांगा असं. तुम्ही काल मोकर वाढत कम अन्न. वाढत तुम्ही बरं, अरे तुमचं काय झालं. त्या बायकोचं वळण काय त्या काय? आकडे मोडी तुमचं आवरलंय ना? आणि 2 घोट पाणी बस आली आता. माणसाला तुमची बस आली बस आली आणि तू कोण सांगणार आहे बस आली बस आली का नाही? बरं 5:30 ला बस असेल ना हो. कोण आहे तू सांगणारी बस आली का अरे पण नाही? तिचं काय चुकलंय संबंध काय तुझा? अरे, एक आम्हाला मिनिट. बस आली. घरची मी आमच्या घ्या. बापाचं घर आहे. आमच्या बापाचं घर आहे. नाही या घरची समज बाहेर झालेली आहे. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही काय म्हणत असते त्यांना 10 वेळा सांगा तुला काय त्यांना बोलायचं मा- जाऊ. आम्ही सांगतो बर का बाबा आहे सांगायचं. त्यांना काय सांगायचंय बस म्हणजे एसटी आली एक काम करा एक काम करा बाहेर बस आली. हो, एसटी थांबा, आली, हो. पुढच्या पुढच्या इकडे पुढच्या इकडे तू कोण सांगणार लागून गेली आम्हाला बस आली का नाही आली या घरची हा, सून आहे मी. मोठी तुमच्या आम्ही पुढच्या. ह्याला पोरी आहेत आमच्या बापाचं घर आहे समज तुझ्या बापाच्या घरून घेऊन नाही आलेली लग्न केला समान संपला. कोण आहे? संबंध कोण? संपला. तू कोण सांगणार संबंध ए, संपला? पण 1 मिनिट ऐका ना एवढा कॅंगवर करू सुरू झाले काय ती सांगा बरं. हा काय झालंय तुम्हाला आलेत ही इकडे सांगता आलंय घोबाड मोकर निघून ती 10 दिवस झाले आले की तुम्हाला लेकरं बाळ नाही. पण ती 10 दिवस झाली मी तर आत्ताच आले होते ना तू काय आली पण? मोकार त्या नाही आली म्हणजे पोरीला यायचं नाही का माझ्या बापाच्या घरी अरे दादा वर्ष किती दिवस झालं पसलेली आम्ही होतो त्यावेळेस असं होतं का असं माझ्या होत्या अरे मग आता ही घर कोणाचं आहे ऐ, घर कोणाचं होतं? आमच्या बापाचं आम्ही एक तुमच्या काम बापाचं करतो. आहे. हा, पाहुणे बापाचं घर आहे ना तुमच्या? तुमच्या बापाचं आहे ना? हा, आमच्या घे बापाचं जाऊ. घर. घे जाऊ. ही दारू
घे पुसून. नाही, मी नसते घेत. काय मग तुझा बाप तुझा आहे. बाप काय म्हणलं बर का ही मेवली आहे ना एकच नंबर फरशी पुशीती हा. आणि हिला जर झाडा लावलं ना नादच नाही करायचं हिचा. 1.5 एकराचं पटांगण आमचं झाडून दिलं. एक काम करू पुन्हा शेण काढायला लावायला. ही तुझ्या बापाचा गोठा तुला हा, गोठा द्या. चल झाडू शेंपूर कर आणि हे तुझ्या निसर्गाची बापाचं झाडू घर तुला आता बायकोला आयतं बसून खाऊ घालता. नाही मामा मी हाकून देतो ना हा द्या. ते तुम्ही दोघे आहेत की कामाला निघ. मी तरी तेवढं 4 दिवस बाहेर हा. राहते. तुम्ही बी निघा. नाही, आम्ही जायच्या टायमाला जाणारच येत आम्ही जाणार का? हा आम्ही काही इथं राहायला मोकळे नाही तुमच्या काही बापाचं आहे का इथे? मी काय नाही, म्हणतो, तुमच्या बापाचं तुमच्या नाही. बापाचं आहे ना बरोबर आहे ना? तू केलं पाहिजे ना काम. हा. हा, मग करतो ना, मग तिला द्या चल करून. बरं, किचनमध्ये. मग तुझ्या बायकोला गेल्यावर मी आम्ही सगळं करू. ती कशाला जाईल पण मग तिला आम्ही काय आयतं बसून खाऊ अरे घालता. तुमच्या बापाचं घर तुम्ही साफ करा ना आजभर खरं ना? हा हे महत्वाचं आहे नाही, काही तसं नाही करू. जमणार. तिला इथं आयतं बसून घालणार मग नाही. माझ्या बापाच्या घरात किडे पडून द्या मासे येऊन द्या तुम्हाला काय करा तुमच्या नवऱ्याचे घर तुम्ही सांभाळा ना हा हे महत्वाचं आहे ये इकडं मग तिच्या नवऱ्याचं घर ती नाही सांभाळेल ना तर तू एक काम कर तुम्ही काल पंचायती करता. शालपाटे कुठे ए, घातले काय माहिती माझ्याकडे बन आता इथंच मध्ये. मला काय म्हणायचं दादाजी. तुमच्या बापाचं घरी हा. हा तुम्हाला फरची कशी तोंड दिसतंय असे फरची पुशीता तुम्ही हा. मग पुसा की ही पुसली मला काय ही नाही फरक होत पुसायची पण. म्हणजे काय नाही पुसायचं मग काय तुमच्या बापाची पेंड आहे का इथं ते आहे ना, तिला कशाला करून आणलंय ती बिचारी गरीब आहे गरीब आहे म्हणजे तिने फरशी तिच्या पुसायला मागे पाहिजे बाकीचे ना. कामं आहेत का? तिला शेती बघावं लागत ती 10 दिवस झाला यासाठी मी घरून आले तुम्ही बोलायचं त्यासाठी नाही आली. माझ्यासोबत. इथं भांडण लावायला. बोलायचं नाही माझ्यासोबत. यांचं म्हणजे संसार तुमच्या पडायला. घराची भांडण आलती काय आणि मग काय झाली? हो. बघितलं का भांडण मग ती करायची की बोलवा, निघायचं बोलवा, दादा बोलवा. हा. तुला काय करायचंय मी आले नाही तुझ्या इथं. घराला माझ्या या. बापाच्या दारात आहे तुझ्या दारात नाही या. आवाज करायचा नाही तुझ्या तू. बापाच्या बघितलं दारात का? माझ्या बापाच्या दारात जीवर फरशी. हा मी माझी आम्ही पुस्तकं आमची काय पंचायती करू? बसून आता काय करू? तू काय टेन्शन पण घेतलं? मी म्हणतो कुठं आता तू तुम्ही टेन्शन घेतलं कशाला? आम्ही आमच्या बापाच्या घरात इथं. तुम्ही माझं घर मोडायला आले तर. कोण? घरात- घरात आमचं काय येतं? आज तुझी बहीण तुम्ही बाहेर काय म्हणता गेली, मग? महिन्याभर 5 दिवस ए, सुट्टी दिली, काय करू? माझं जगाची चहा आहे. करून पण माझं काय म्हणणं आलं कुत्र्याला एकदा जरी हाड म्हणलं ना कुत्र चिंगाट आणि इथं किती वेळा म्हणलं तरी इथंच येत हा, मला आहे ना ते जायचं नाही. एसटी आली म्हणलं तरी इथंच बस आली म्हणलं तरी इथंच इथंच. प्रॉब्लेम कसा असा आहे- फुटल, तळीत रिया. प्रॉब्लेम असा आहे आमचं खानदानच कुत्र्यांचं आहे. हा. काय बरोबर अगदी तो काय बोलले राव काय तुम्ही? म्हणले तरी जात नाही नाही ना राहूनच त्या खानदारात तू पण मोड द्या. मग तू बी त्याच्यातच मोडता हा, ना आम्ही मोठा असतो तू बी मोठ. कष्ट काय करायचं? हे नाही यायचं मला. सोन्याचं- हो, हो, हिला काही यायचं नाही हिला मोठ्यात बिट्यात ठेवा तिकडे काही करीन मी माझ्या बापाचा मी जातो तिच्या बापाचं घरच नाही राहिली सगळं मी बायकोच नावचं करून दिलं. एकच नंबर काम केलंय हिला राहायची अडचणच नाही पण तुम्हाला वावर काय नाही राहिलं, घर नाही मीच बळत राहतो आपल्या चूक काय भेटन तसं. कोणाला विचारून कोणाला केलं विचारून बा बहिणी आहेत नाही तर. तुमची मी काय नाही चाललं बहिणी. लागेल? बहिणीचं काही चालत नाही तर. अरे बाबा तुमच्या बापाने मृत्यूपत्र कधीच करून ठेवलं पत्रक करून ठेवलं होतं माझ्या नावचं आणि मग ते माझ्या नावचं अख्खं झालं मी तिच्या नावचं केलं का तर मला ती मध्ये इन्कम आम्हीच सांगितलं ही म्हणलं तुमच्या नाव नको ही ब्याज आहे तुमच्या माग आता तुझ्या नवऱ्याचा फोबाड कर का तिकडे? खरं गावरान तूप टाकून खाऊन आलेला आहे. खरंच त्यांनी सांगितलं मला बहिणी इतक्या आघाव आता तुमच्या नावचं तुम्ही वेळेत करून घ्या आम्ही झक मारली नाही तर आम्हाला माहिती होतं म्हणजे ते वजन दाखवाल ते काही हा, हिस्सा मागायला येणार आम्ही वजन. कवा शेपूट तुटून गेलं याचाच मिळा नाही राहिला तर इकडं पुढं बरं झालं लवकर मी आलो ना बाबा बाबून तुम्हाला काहीतरी बाहेर बी काढ असतं घरात. का ठिकाण आहे पाहिजे होती हो हे गाव दोन त्याला झाले काय ते. शिकू राहिलं? हा. त्यांच्यामुळं झालं एवढं काय? सगळं. अहो ती तुम्हाला अडीच लागत नाही काय, तुम्ही तर काय करू ती- पैसे बरोबर आहे ना? काय झालं बा? तीच दारमदारी जगत आहे ए ऐक किती काय झालं ना आई बाप नसले ना पोरीचं मार तुटतं एवढं ध्यानात ठेव. हा. एवढं आहे. त्याच्यामुळे तुम्ही निघा त्याच्यामुळे ना, हे मोकार बरं का? ती एका एकी करायला हसायला लागले आज उद्धा विजय अजून आम्हाला काय नाही वाटायचं तिला फुका इथं गिळती आणि एका जागेवर बसली. माझा बाप असता तर किती चांगलं झालं असतं. गेलेत ती गेलेत आता कुठं रडत आहे? चला आपलं घरात. ए, चला आपलं राहू दे यांना. रडू दे यांना यांच्या दारात ए, भाऊ गेला करा येते सारी property नाव करून दिली. त्याचं दुःख बघा यांची तोंड वाऱ्यावर सोडलं. पाहुणं खुर्ची घ्या बसा काहीतरी थोडी माणसं बी नाव केली असती. हा, व्यवस्थित चांगलं रडा चांगलं शोका कसलं नाही ए, माझ्या घरात रडायचं नाही बाहेर निघा चला करा बाहेर तू सांगणार आहे आम्हाला मालकी नाही घरची घरची मालकी नाही यांना विचार म्हणून मिळेल काय तुमचं कोणी मेल्या आणि घरात कोणतं राहते इथं मेलं नाही कोण कोण मेलं इथं? जिवंत आहेत. आमचे आई बाप मेलेत ना ती काय? तेव्हाच आम्हाला दार नाही राहिलं ना. तुमच्या डोळ्यातून पाणी नाही आलं का बरं? हा?
तुम्ही बघायला आलते का? मग तुला काय होतं? होतं का नाही होतं? कालवा करू नका चला पण बाहेर. आता कुठं रडत मेले 2-3 वर्षापूर्वी तुम्ही आज तेवढं येते. पण ऐका ना, वाईट झालं बरं का, वाईट झालं. कवा हा. म्हणजे आता वाईट झालं. हा ना आता झालं वाईट. म्हणजे मला म्हाताऱ्याची आठवण आली. तुम्हाला बी आली का? आता काय करता? पण बरं, जातो तुम्हाला ना, बी आता आली 4 वर्ष काय आठवण. आठवणी? हा, आता काय मला माहिती? नको, लय वाईट मला बी वाईट टाकून सोडले मला नको. ही नको ही नको हे आमच्या घरी काय करायची बेल? नको नको राहू द्या. या आमच्या दोघांचं घर मोडतं. असेंब्ली काढायला होईन तुम्हाला जाऊ द्या. रात 15 दिवस नाही मग इथं जर राहिल्या राहाय पाहुण्याचं म्हणणं. इथं जर राहिल्या हम्म. तर तुला उद्या त्याला उसालदार करावं लागेल, तुला शेण काढावं लागेल. काही गरज नाही, मी चालू माझ्या घरी. काय नको येऊ बाई ए बाबा, शांत बस तू आता. मला यायचीच नाही तुला मी यायचीच नाही कुठं ए, द्यायला येतं आमच्या पुढे पळाल्या. याच्याशिवाय मागे येत नव्हते यार. काय होतं काट्याने काटा काढायला लागतो. लकडी शिवून मकडी काय राव मला गट्टी येतच नाही. नाही तर या अशा रवून बसल्या असत्या ना, बायको घाल तिकडे नाही तर तुमची. वाटून तिला. मग आम्ही प्लॅनिंग मध्येच होतो, आम्हाला माहितीच बहिणी मायाच्या तर बापाच्या नाही का? हा. मग करे काय आई जी रीत्या तर हिची तर काही तीन काय करण करणार? बरं. काय सुधारून देतात त्यांना राव काय त्या? माहिती आज त्यांच्याच नावावर. हाय होय खायला सांगायचं त्याला आपण plan. असो बघताचा आनंदी आनंद त्याला काय जाय ना बिगर औषधाची आपण पिसळ. जरा आहे ना, जरा नीट झक मारतात तिथे. बरं येऊ का मग? हा.